आणि त्याच्या जोडीनं विशाल पुनश्च एकदा बॅटिंग लाईनअपमध्ये चेंजेस केलेत. रॉनी मराठेचं आज कौतुक करायला हवं, ज्या प्रकारे आज त्यानं टीमला लीड केलं आहे. चांगली कॅप्टनशिप पाहायला मिळते आहे. ज्या वेळी खऱ्या अर्थानं त्याची गरज होती त्यावेळी मात्र अगदी सलामीला आला. परंतु ज्यावेळी अगदी आपण पाहताय आपल्या संघाचे जे प्रामुख्याचे फलंदाज आहेत, जे इथून चांगली बॅटिंग करू शकतात, जे खऱ्या अर्थानं टीमला एक चांगला टोटल खऱ्या अर्थानं उभारू शकतात, त्यांना मात्र त्याने प्रमोट केलं आहे. आणि त्यासाठी मात्र त्याचं कौतुक करणं देखील फार गरजेचं राहील. इथून जाऊया मॅचकडे. टॉस जिंकलाय ओम साईराम प्रसन्न बरई कर्जत टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा त्यांचा डिसिजन आहे. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे वैष्णव 11 मराठे बडवली टीमला. सलामीचे दोन्ही फलंदाज विशाल आणि त्याच्या साथीनं हर्षल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सेकंड एंडवरती आपण पाहताय विशाल, नॉर्थ सेकंडवरची हर्षल आणि गोलंदाजीसाठी आपण पाहताय ओम साईराम प्रसन्न बरई टीमकडनं संदेश ठाकरे, ज्यानं खऱ्या अर्थानं मॅच ऑन, पंचांचा निर्णय मॅच ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल संदेश ठाकरेचा विशालसाठी. पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय पायामध्ये टाकला होता, ऑन साईडला टर्न केला, डीपमधनं क्षेत्ररक्षक अगदी वेगानं आले होते. त्या ठिकाणी कुणाल पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग. जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्याचा जर्सी नंबर आपण पाहताय परिधान केला. त्याच्याच सारखा धाबत आला आणि एकाच ॲक्शन बॉलला त्या ठिकाणी कॅरी केलं आणि एक धाबेतून कंप्लीट झाली. अकाउंट ओपन झाला. तर बॅटिंग करत असताना वैष्णवी 11 मराठे बडवली टीमचं एक हर्षल आला आता स्ट्राईकवरती. हे बॅटल फार महत्वाचं असेल. संदेश च्या विरोधामध्ये हर्षल शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये त्या ठिकाणी थोडंसं फंबल पाहायला मिळालं. तोपर्यंत एक धाव कंप्लीट या ठिकाणी होती. 2 धावा धाव फलकामध्ये पाहायला मिळतात. सुरुवात झाली आहे. इथून टार्गेट सेट करायचंय वैष्णवी 11 मराठे बडवली टीमला. टार्गेट किती धावसंख्येचं असेल हे देखील आता इथून पाहावं लागेल. 4 षटकांची मॅच म्हणजे 24 बॉल असतील. 24 बॉलमध्ये किती धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचेल इथून संघ ते देखील पाहावं लागेल. कारण की ज्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहताय ओम साईराम प्रसन्न बरई टीमची राहिली आहे. इथे फटका चांगला, मिड ऑनला बीट केला. लॉंग ऑन मध्ये बॉल चाललाय सीमा पार, विशालच्या बाट मधून आलाय हा चौकार. इथून चौकार आला आणि या चौकारानं आपण पाहताय धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6. पहिल्या 2 बॉलवरती खऱ्या अर्थानं थोडासा संयम दाखवला गेला, परंतु त्यानंतर हा चौकार आला आणि या चौकारानं पूर्ण जे बॅलन्स खऱ्या अर्थानं होतं तर बॅलन्स पूर्णपणे बिघडलं. फुलटॉस बॉल हलक्या हातानं फक्त ग्लान्स केले बॉलला. अगदी आपण पाहताय ऑन साईडला टर्न केलं, डीप मधनं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आलेत. एकच जाबेतून कंप्लीट होती. पंच सांगतायत हा नो बॉल आहे. बेस्ट साईड अगदी आपण पाहताय कमरेपेक्षा वरती हा बॉल होता. अंपायरनं ते ओळखलं आणि त्यानंतर मात्र हा डिसिजन आला नो बॉल. 2 धाबा या धावफलकावरती ऍड होतील. एक नोची एक सिंगल. या 2 धाबांना आपण पाहताय 8 धाबा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल असेल फ्रीडचा. संदेश ठाकरेच्या पायाला मला असं वाटतं क्रॅम्प आला, थोडीशी दुखापत झाली आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमचा ओके फिल्डिंग करणाऱ्या टीमचा या ठिकाणी रिव्ह्यू आहे वेट साईडसाठी चेक केलं जाईल. आता या ठिकाणी आपण पाहता आमचे टेक्निकल रूममधनं आपण चेक करूया. tenniscricket.in गौरवजी सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम. इट्स अ नो बॉल.
चला मॅच स्टार्ट होते. थोडीशी दुखापत झाली आपण पाहताय संदेश ठाकरेला त्या ठिकाणी. ऑन साईडला फटका चांगला आहे. या ठिकाणी ताकद झोकली होती या फटक्यासाठी. सॅकिंग एंडवरती फेकी झाली. थोडंसं फ्लाईट थ्रो होता अगदी आपण पाहताय, परंतु धाव मिळाली नाही. एकच धाव आली आहे. एक धाव आल्यानंतर 9 धावा धाव फलकावरती. फ्री हिटच्या बॉलवरती फक्त सिंगलच आली. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा धाव फलकावरती आहेत. बॅटिंग करतायत आपण पाहताय विशाल आणि त्याच्या साथीनं हर्षल, दोन्ही फलंदाज आपण पाहताय. 4 बॉलमध्ये 9 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आला. एक चौकार आला विशाल यांच्या बॅटमधून आणि मात्र 2 बॉलमध्ये 2 सिंगल खऱ्या अर्थानं आपण पाहताय ज्या हर्षलच्या बॅटमधून आलात. 3 बॉलमध्ये 6 या धावसंख्येवरती विशाल बॅटिंग करतायत. इथे फटका फसलाय. मिस टायमिंग राहिला. कुणाल आलाय चेंडू खाली. तानं चुकी केली नाहीये. झेल इथून कॅरी केला आणि पहिला आदरा मिळतोय. तो बॅटिंग करत असताना वैष्णवी 11 मराठी बडवली टीमला. विशाल आउट. विशाल बाद झाला. आता मैदानाच्या आतमध्ये टीमचा कॅप्टन आपण पाहताय रॉनी मराडे 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हर्षलच्या साथीनं आपण पाहताय विकेट मिळाली आहे संदेश ठाकरेला. थोडीशी दुखापत झाली आहे, परंतु आता खऱ्या अर्थाने शेवटच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी करायची आहे. आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी इथून खेळायचं आहे आणि ते त्याची जिद्द आपल्याला पाहायला मिळते. इथून देखील आपण पाहता चांगला बॉल पाहायला मिळतोय. षटक खऱ्या अर्थानं या ठिकाणी समाप्ती झाली आहे. 1 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात त्या 9. वैष्णवी 11 मराठे बडवली टीमच्या आपल्याला 9 धावा पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळतात. जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. ओम साईराम प्रसन्न बरई कर्जत टीम आपल्याला खऱ्या अर्थानं ही विनंतीच असेल की आपण जास्त वेळ घेऊ नका, कारण की इथून जर तुम्ही पाहायला गेलं ना तर अगदी 4:30 वाजलेत. ही मॅच आपल्याला 5च्या आतमध्ये तरी कंप्लीट करायची आहे. जास्त वेळ झाला कारण की मेगा फायनल ह्या टायमात होते, परंतु इथे आपला सेकंडच रात्रीमध्ये एवढा उशीर झाला. आज एक अतिरिक्त मॅच जरूर आपण खेळलो, परंतु तरी देखील 3च्या आतमध्ये मॅचेस कव्हर होणं हे फार गरजेचं राहील. उद्याच्या रात्रीमध्ये पुन्हा एकदा ज्या टीम उद्याच्या रात्रीमध्ये खेळणार आहेत, ज्या टीमची पहिली मॅच आहे ए ग्रुपची पहिली मॅच, त्या टीमला बरोबर 6:45 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. इथे इथे फटका चांगला आहे अगदी आपण पाहता. क्षेत्ररक्षकांना चुकी केली आहे. बॉल बरोबर खेळत बसले आणि तोपर्यंत एक धावेतून कंप्लीट झाली. एक धाव आल्यानंतर 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. उद्याच्या रात्रीमध्ये ज्या टीम ए पूलचे जी खेळणार आहे पहिली मॅच, त्यांना 6:45 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. बरोबर 7 वाजता या ठिकाणी पहिला चेंडू पडला जाईल. जर तुम्ही या ठिकाणी 6:45 वाजता रिपोर्टिंगसाठी आलात नाही, 7 वाजता जर का मॅच चालू झाली नाही, तर ज्या 2 टीमच्या खऱ्या अर्थानं पहिली मॅच आहे त्या टीमचे जसा वेळ होईल तसे 2-2 बॉल मात्र कमी केले जाईल आणि जास्तच जर का वेळ झाला 7च्या पुढे जर का गेला तर मात्र 1 षटक त्यांचं त्या ठिकाणी आपण पाहताय कमी करण्यात येईल. इथून देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाज क्षितिज गोलंदाजीसाठी आला आणि इथून चांगला बॉल त्याचा पाहायला मिळाला. 2 बॉलमध्ये 1 धाव ताना धाव फलकावरती खऱ्या अर्थानं खर्च केली आहे. 10 धावा धाव फलकावरती आलात. क्षितिजचा हा बॉल रॉनी मराठेसाठी पाठवलाय बॉलला डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे चौकार.
चौकार आल्यानंतर धावफलक अगदी आता वेगानं पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. 14 धाबा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. वैष्णव 11 मराठे बडवली टीमच्या रॉनीच्या बॅटमधून हा चौकार आला. इथून चांगला बॉल अपील, प्रत्येक बॉलवरती आपण पाहताना या ठिकाणी अपील करते. ओम साईराम प्रसन्न बरई कर्जत टीम आपण पाहताय. थोडंसं दबाव टाकण्याचं काम, मैदानाच्या आतमध्ये थोडंसं प्रेशर टाकण्याचं काम केलं जात आहे. परंतु इथे पंच जे आमच्या तिन्ही ऑफिशियलनं खऱ्या अर्थानं जबरदस्त पंचांची भूमिका आपण पाहता या स्पर्धेमध्ये त्यांचे आपल्याला पाहायला मिळाले. अचूक निर्णय, अचूक नियमावली आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. रॉनी मराठेचा हा फटका फसला होता, मिस टायमिंग होता, परंतु क्षेत्ररक्षकाने केली चुकी. बॉल सीमा पार, आलाय चौकार, मिळतील 4 धावा. ठोक थँक्यू. आता डीजे देखील आपण पाहताय पाटेच्या 4:30 वाजता रंगामध्ये आलेत. आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे, अगदी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनचा मधोमध हा फटका, परंतु या बिली त्या ठिकाणी संदेश आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग झाली आहे, एक सिंगल दाब आली आहे. सिंगल दाब आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचला आहे ते 19. 2 ओव्हरमध्ये आपण पाहताय 19 धाबा झाल्यात. त्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना वैष्णवी 11 मराठे बडवली टीमच्या 1 बाद 19 धाबा. हर्षल आणि त्याच्या साथीनं रॉनी खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये करतात. खऱ्या अर्थानं आजच्या या रात्रीमध्ये ज्या टीमच्या गोलंदाजाची खऱ्या अर्थानं कौतुक झालं होतं, ज्या टीमच्या गोलंदाजानं चांगली कामगिरी केली होती, त्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये आपण पाहताय इथून मात्र 2 ओव्हरमध्ये 19 धाबा खऱ्या अर्थानं जमवलात. संदेश ठाकरेनं या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं दुसरं विकेट हॅट्रिक मिळवली आणि त्यानंतर क्षितिजने देखील आपण पाहताय एक विकेट हॅट्रिक जरूर मिळवले, परंतु त्यांच्या विरोधामध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये 19 धाबा आपल्याला पाहायला मिळाल्यात. आता मात्र इथून आपण पाहता अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. बघा आणखीन एक सूचना आली आयोजकांकडून, तुमच्यापर्यंत पोहोचवतो लाईव्हच्या माध्यमातून. तुम्ही खऱ्या अर्थानं या सूचनेकडे लक्ष द्या. खऱ्या अर्थानं आपली ही स्पर्धा आहे ती डे नाईट फॉर्मॅटमधली आहे, त्याच्यामुळं कालच्या आणि आजच्या ज्या काही 2 टीम आहेत त्याच्यातली एक मॅच ओके. कालची आणि आजची जे काही सुपर 6ची मॅच आहे ती सॅटर्डेला आपण बरोबर 5:30 वाजता या ठिकाणी दोन्ही टीमनं रिपोर्टिंग करायची आहे. आजचा विनर आणि बुधाचा विनर अशी जी सेमीफायनल होणार आहे टॉप 6ची, त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं ती लढत आहे ती शनिवारी बरोबर 5:30 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. त्यासाठी आजची जी टीम असेल आणि त्यानंतर उद्याची जी टीम असेल त्यांनी या सूचनेकडे लक्ष द्या. उद्या बरोबर 7 वाजता पहिला बॉल पडेल. 6:45 वाजता रिपोर्टिंग आहे आमची लाईव्हची टीम आणि त्यानंतर आमचे डीजे, त्यानंतर आमचे अंपायर, आमचे समालोचक मित्र, या सर्वांना विनंती आहे की उद्या बरोबर तुम्ही या ठिकाणी 6:30 वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. चला सकाळ झाली आता. इथून आपण पाहताय 2 धाबा आल्या आणि या 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोचले 22 धाबा धावफलकावरती आपण पाहताय. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहताय आजच्या रात्रीमध्ये बऱ्याचशा उशिराने आपण चाललोय तरी देखील आपण पाहताय कोणत्याही षटकांची कपात केली नाही. जे खऱ्या अर्थानं पहिल्या रात्रीपासून आपण पाहताय 4 ओव्हरचे मॅचेस आहेत, त्या मॅचेस
आपण अगदी आजच्या रात्रीमध्ये देखील कव्हर केलात. परंतु आता इथून जर पाहायला गेलं तर टीमचं देखील सहकार्य हे फार महत्त्वाचं आहे. कारण की आयोजक तुमच्यासाठी भरपूर मेहनत घेत आहेत. तुम्ही जास्त षटकांचे मॅचेस या ठिकाणी खेळाल, तुमचा चांगला खेळ खऱ्या अर्थाने या ठिकाणी होईल यासाठी मेहनत घेत आहेत. तर ते तुम्ही जर का उशिराने आला तर मात्र आयोजकांना देखील नाईलाज असतो आणि मग तुम्हाला पॅनलाइज करावं लागतं. इथून देखील डॉट बॉल आला. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. रितेशचं हे षटक आपण पाहत आहे. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 5 बॉलमध्ये त्यानं 4 धावा खर्च केल्यात. खऱ्या अर्थाने एक झेलची देखील संधी होती, तिथे मात्र झेल ड्रॉप झाला. इथे इथे मिस टायमिंग राहिला आहे, परंतु क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय स्वतःला थांबवलं. असं वाटलं होतं बॉल पडल्यानंतर टर्न करेल, परंतु त्यासाठी स्वतःला थांबवलं. एक धाबेतून कंप्लीट झाली. एक धाब आल्यानंतर धावफलक इथून जाऊन पोहोचलाय ते 24. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 24 धावा धावफलकावरती आहेत. 1 ओव्हरचा अजूनही खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील आणि 24 धावा धावफलकावरती. चला स्पीडअप करा. फिल्डिंग लगेच सेट करून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. आमचं तोंड दुखायला लागलं आता स्पीडअप बोलून बोलून, परंतु प्रत्येक खेळाडूला देखील या सूचनेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अगदी जर पाहायला गेलं तर 4:30 वाजून गेलेत. चला बरं, ही टीम 4:45 झालेत. आता घरी सगळे जागे होतील. इथे फटका चांगला आहे. ही ताकद आहे, ही ओळख आहे रॉनी मराडेची. ठोकलाय मिड विकेटला रॉनी मराडेनं. षटकार आयोजक बॉल पूर्व मैदानाच्या आतमध्ये. चेंडू हरवलाय. नवीन चेंडू द्या. नवीन म्हणजे तोच जुना बॉल, पण मैदानाच्या आतमध्ये द्या. तीस धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्याच बॉलवरती आला षटकार रोहनच्या विरोधामध्ये, ज्या रोहननं खऱ्या अर्थानं मागच्या सामन्यामध्ये भन्नाट गोलंदाजी केली होती, त्याच रोहनच्या विरोधामध्ये रॉनी मराडेचा हात तडाखा. षटकार 30 झाला. एक बॉलचा खेळ समाप्त झालाय. रॉनी मराडे खऱ्या अर्थानं याच फटक्यांसाठी ओळखला जातो. अगदी आपण पाहताय पहिल्या मॅच पासून इथे फटका आणखीन एक चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे बॅक टू बॅक दुसरा ठोकलाय रॉनी मराडेनं. हा बिग हिट षटकार. मराठे पहिल्या मॅच पासून खऱ्या अर्थानं प्रयत्न करत होता. प्रयत्न त्याचे चालू होते. स्वतःवरती नाराज होता. मोठे फटके येत नव्हते. जसा त्याचा झेल ड्रॉप झाला तसा मात्र आता मोठे फटके मारायला सज्ज झाला. आणि इथे मात्र गोलंदाजांना हा बॉल अगदी आपण पाहताय उजव्या इष्टीच्या खूपच बाहेर फेकला आणि इथे एक्स्ट्राची धाव धावफलकावरती आली आहे. 37 धावा या धावफलकावरती आहेत. आता कोण म्हणतोय या मैदानावरती सकाळच्या सत्रामध्ये धाबा होत नाही? रॉनी मराडेनं दाखवून दिलाय
मी या धावा बनवू शकतो. याच मैदानावरती सकाळच्या सत्रामध्ये इथून देखील आपण पाहताय लीडिंग एज लागली, पाठीमागे बॉल निघालाय, क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न, दुसरी धाव, ड्राईव्ह लगावली रॉनीनं आणि पंचांनी देखील इथे रेफर केला. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय. तुम्ही टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून पाहू शकता रॉनी मराडेला ही धाव किती महत्वाची होती. दुसऱ्या धाबेसाठी वेगानं पलटला होता. अगदी आपण पाहताय ज्यावेळी फेकी केली त्याच वेळी आपण पाहताय बॅट ग्राउंडिंग करत असताना डावी लगावली आहे, परंतु इथे सेफ आहे की नाही आता हे चेक केलं जात आहे. टेनिस क्रिकेट .in 3 कॅमेरासह ही स्पर्धा कव्हर करते. प्रत्येक अँगलनं आता इथे चेक केलं जाईल. आमचे कुणाल सर टेक्निकल रूममधून आपण पाहता संपूर्ण स्पर्धेला खऱ्या अर्थानं कव्हर करतात. ओके, फलंदाज या ठिकाणी सेफ आहे. काय एफर्ट्स लावलेत खऱ्या अर्थानं रॉनी मराडेनं, स्वतःला खऱ्या अर्थानं झोकवून दिलं, डाईव्ह लगावली. त्याला माहिती आहे ही धाव माझ्यासाठी महत्वाची आहे, ही मॅच आमच्यासाठी महत्वाची आहे आणि आता कॅप्टनला खऱ्या अर्थानं इथून चांगली कामगिरी करायची आहे. कॅप्टन खऱ्या अर्थानं आता चांगली कामगिरी करतोय. 13 बॉलमध्ये तब्बल 25 धावा रॉनी मराडेच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्यात. स्ट्राईक त्याला स्वतःसाठी हवी आहे. 2 मॅचमध्ये अपयश आलं होतं, संघर्ष करत होता. मागच्या मॅचमध्ये देखील सलामी मिळाला, त्यावेळी देखील आपण पाहताय जास्त काय करू शकला नव्हता, परंतु या मॅचमध्ये, या निर्णायक मॅचमध्ये, या महत्वाच्या मॅचमध्ये रॉनी मराडे इथून मात्र संघर्ष करतोय. इथे देखील आपण पाहताय क्षेत्ररक्षकाकडून बॉल सुटलाय, दुसऱ्या धाबेचा कॉल आणि इथून देखील दुसरी धाव कंप्लीट होतीये. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या 2 धाबा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलं 41 धाबा धावफलकामध्ये 1 बाद 41 ही धावसंख्या वैष्णवी 11 मराठे बडवली टीमच्या आपल्याला पाहायला मिळते. काय दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळते. याच टीमची गोलंदाजी खऱ्या अर्थानं आपण पाहताय दर्जेदार या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. ओम साईराम प्रसन्न बरई कर्जत टीमच्या आपण पाहता ज्यांना आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये हाहाकार वाचवला होता. त्याच गोलंदाजाच्या विरोधामध्ये रॉनी मराडे इथून खऱ्या अर्थानं आपण पाहता चांगले फटकेबाजी करतोय. इथे मात्र तुतू मयमय एकाच स्ट्रॅकवरती दोन्ही ट्रेन आपल्याला पाहायला मिळत होत्या. अपघात होणार तोपर्यंत बचावलं गेला. अगदी आपण पाहताय रॉनीला इथे धाव हवी नव्हती, रॉनीला इथून धाव नको आहे, त्याला स्ट्राईक हवी आहे शेवटच्या बॉलसाठी, तो मात्र स्ट्राईकवरती राहिला. 41 धावा धावफलकावरती आलात. मागच्या मॅचमध्ये आपण पाहताय ह्याच 41 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं होतं ते ओम साईराम प्रसन्न बरई कर्जत टीमनं प्रतिस्पर्धी टीमच्या अगेन्स्ट. आता 41 धावा धावफलकावरती आहेत. कमी गतीने टाकला होता, फिंगर थोडेसे रोल केले, परंतु पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. जास्तचा बाहेर निघाला, जास्तचा टर्न प्राप्त केला. एक्स्ट्राची धाव आली आहे. 42 धावा धावफलकावरती. आणखीन एक बॉल इथून फेकावा लागेल, एक बॉल इथून टाकावा लागेल. शेवटचा एक बॉल या पहिल्या सत्रातील आपण पाहता जिथे बॅटिंग करते वैष्णवी 11 मराठी बडवली टीम. जबरदस्त कामगिरी राहिली आहे बॅटिंग मधून आपण पाहता. इथून देखील आपण पाहताय चांगला बॉल फॉलो केलं या बेले बॅट्समननं आणि मात्र पंच इथून सांगतायत आणि इथे मात्र रिव्ह्यू घेतला. DRSचा वापर केला बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं. आपण पाहताय रॉनी मराडेनं रेफर केलाय, चॅलेंज केलंय पंचांना. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये आता हा निर्णय इथून चेक केला जाईल. 42 आलात, वाईट आला तर 43, डॉट बॉल आला तर अगदी 42च.
चला फेअर डिलिव्हरी डॉट बॉल असेल. 42 धावा आल्या. 43 धावसंख्येचं टार्गेट इथून सेट करण्यात आलं. 43 धावसंख्येचं खऱ्या अर्थानं आव्हान असेल. या 43 धावसंख्येचा पाठलाग इथून कशा प्रकारे होईल येणाऱ्या 24 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहता वैष्णवी 11 मराठे बडवली टीमनं तब्बल 42 धावा बनवला आणि आता 43 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट केला. ते प्रतिस्पर्धी ओम साईराम प्रसन्न वरई कर्जत या टीमच्या अगेन्स्ट. चला चला वैष्णवी 11 मराठे बडवली संघ चला लगेच मैदानाच्या आतमध्ये. रॉनी मराठे काय खेळला या मॅच मध्ये. त्याच खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी बरेचसे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी थांबला होता आणि त्यानं खऱ्या अर्थानं आता प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानं प्रेक्षकांना खुश केलं कारण की रॉनी मराठेची ओळखच एक मोठे फटके. आपल्या टीमला एक चांगला स्टार्ट, एक चांगली टोटल आणि ते आता टोटल खऱ्या अर्थानं आपण पाहता या ठिकाणी सेट करण्यात आली आहे. आता या टोटलचा बचाव कशा प्रकारे केला जाईल हे देखील पाहावं लागेल कारण की ज्या प्रकारे या संपूर्ण स्पर्धेमध्ये ओम साईराम प्रसन्न बरई कर्ज संघ देखील खेळलाय. संदेश ठाकरे असेल आणि त्यानंतर त्याच्या साथीनं आपण पाहता दोनही सलामी बी ज्या प्रकारे अटॅक करतात जबरदस्त बॅटिंग केली आहे. चला बॅट्समन पाठवा. वरई टीम बॅट्समन पाठवा. चला मॅचला सुरुवात होती. 43 धावसंख्येचा पाठलाग आला. मैदानाच्या आतमध्ये नागेश जाधव आणि त्याच्या साथीनं संदेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि पहिलं षटक घेऊन आला तो गोलंदाज कल्पेश आला गोलंदाजीसाठी. आपण पाहता एक जबरदस्त मॅच होईल, जबरदस्त बॅटल रंगेल यात शंका नाही आहे कारण की आता दोनही टीम संघर्ष तर मैदानाच्या आतमध्ये जरूर करतील. संघर्षाची लढाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एक ट्रॉफीसाठी संघर्ष असेल. जर इथून जर का एखादा संघ जिंकला तर किमान या स्पर्धेतील एक ट्रॉफीचा हकदार असेल. त्यासाठी हा संघर्ष. चांगला फटका पाहायला मिळाला लॉंग ऑफला आणि फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं होतं परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागलं. रॉनीची कमिटमेंट पाहायला मिळाली.
त्याचा दर्जेदार खेळ आपण पाहिला आणि एक सोडलेला झेल किती महागडा असू शकतो ना हे पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं योगेशजी. टार्गेट आहे दुसऱ्या सत्रामध्ये 43 धावांचा टार्गेट आहे आणि वरई संघाची एक चांगली आघाडीची जोडी आपण पाहतो आहे. एका बाजूला नागेश आहे आणि दुसऱ्या बाजूला संदेश ठाकरे जो पहिल्या सामन्याचा हिरो होता आणि नागेश जाधव दोघेही आक्रमक फलंदाज आहेत आणि त्यांच्या समोर आहे तो कल्पेश. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर अँगल होणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. योगेशजी ही मॅच फार महत्त्वाची आहे. किमान एका चषकाला स्पर्श करण्याचं स्वप्न पूर्ण होणार, कोणत्या कर्णधाराचं स्वप्न पूर्ण होणार आणि अन्यथा 365 दिवस पुन्हा तुम्हाला या स्पर्धेची वाट पाहावी लागणार, प्रतीक्षा करावी लागणार. ही स्पर्धा देखील आपण पाहताय तेवढाच ताकदीची आहे, कारण की या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आपण पाहताय प्रत्येकानं या स्पर्धेचं कौतुक केलं आहे. संपूर्ण आपण पाहताय अगदी रायगड आणि ठाणा नव्हे तर संपूर्ण परिसरामध्ये या स्पर्धेची चर्चा आपल्याला होताना पाहायला मिळते. प्रत्येकानं या स्पर्धेचं कौतुक केलं आहे. ज्या प्रकारे आपण पाहताय जय हनुमान क्रिकेट संघ बरई आणि नितीनदादा जांजे आणि प्रशांतदादा जांजे यांनी घेतलेली ही मेहनत आहे आणि त्यांच्या मेहनतीतून संपन्न होणारी ही स्पर्धा आणि आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं यश आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक जण या स्पर्धेचं कौतुक करतोय. चांगला बॉल अपील केलं होतं आणि संदेशवरती सगळ्यांची नजर आहे, कारण या बॅटरमध्ये क्षमता आहे. कोणत्याही क्षणाला तो सामन्याचं चित्र बदलवू शकतो. योगेश प्रचंड प्रतिभा या खेळाडूकडे आहे आणि पहिल्या 2 मॅचेसमध्ये संदेश चांगला खेळला. मागच्या मॅचमध्ये संदेशला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळालं, ते त्यानं क्षितिजला दिलं होतं. चांगला फटका, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. कल्पेशची चांगली बॉलिंग पाहायला मिळते आहे. 43चा टार्गेट आहे आणि चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना की वैष्णवी 11 मराठे बडवली टीमची आज खऱ्या अर्थानं काय प्रभावित करणारं काम झालं असेल तर ती गोलंदाजी आहे. निश्चित रूपानं बरई संघानं वडवली संघानं मोठमोठ्या संघांना आज हरवलंय. गोल्डन विकेट ऑफ द मॅच, गोल्डन विकेट ऑफ द नाईट आणि दिस टाइम संदेश हॅज टू डिपार्ट. आणि रॉनी मराठेचं सेलिब्रेशन पहा या विकेटसाठी. ही विकेट आल्यानंतर रॉनी मराठेचं सेलिब्रेशन पहा. कॅप्टनला काय हवं होतं? प्रतिस्पर्धी टीमचा कॅप्टनची विकेट, संदेश ठाकरेची विकेट मिळाल्यानंतर टीमनं केलेलं सेलिब्रेशन, हे सर्व काही सांगून जात आहे. कारण सुरुवातीलाच म्हटलं होतं एक मोठा बॅटर आहे. या फलंदाजामध्ये प्रचंड प्रतिभा आहे आणि कोणत्याही क्षणाला तो सामन्याचं चित्र बदलवू शकत होता. त्याला बाद केलं आणि इथून मोमेंटम मिळाला आहे. 1 ओव्हरचा खेळ संपलाय, 2 धावा धावफलकावरती आहेत. एक महत्त्वाची विकेट गेली आहे. 18 बॉलमध्ये 41 आणि पहाटेच्या सत्रामध्ये खरं तर गोलंदाजांना पोषक असं वातावरण आहे. ड्यू फॅक्टर आहे, बॉल जास्त बाउन्स होत नाही, व्यवस्थित बॅटवरती येत नाहीत आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये रॉनीनं बॅटिंग केली आहे हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही आहे. 18 मध्ये 41 रॉनीच्या फलंदाजीला ठोस असं प्रत्युत्तर द्यावं लागेल. इटका जवाब पत्तर से द्यावा लागेल. ही मॅच बॅटिंग करणाऱ्या वरई संघाला जिंकायची असेल तर. नक्कीच नक्कीच इथून प्रतिस्पर्धी टीमला प्रति हल्ला तर चढवावाच लागेल. मोठ्या फटक्यांसाठी जाबच लागेल. खऱ्या अर्थानं आत्तापर्यंत तुम्ही ज्या प्रकारे खेळलात, अगोदर काय केलं ते सर्व काही विसरावं लागेल, परंतु आता प्रेझेंटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यावरती फोकस ठेवावं लागेल. जे झालंय ते मात्र आता सर्व काही बाजूला ठेवावं लागेल, परंतु इथून चांगली कामगिरी तुम्हाला करावीच लागेल. कारण की आता जरी आपण पाहतोय संदेश ठाकरे बाद झाला असेल, परंतु अजूनही नागेश जाधव मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय क्षितिज मैदानावरती दाखल झाला. 3ऱ्या क्रमांकावरती 2 धावसंख्येवरती मिळाला पहिला आदरा. इथे देखील आपण पाहताय बाटला चेंडू बर्स्ट झाला होता, पाठीमागे निघाला, एसटी रक्षकाला बीट करत शॉर्ट फ्लाईन लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलला कॅरी करतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. आता नागेश जाधवच्या विकेटवरती संपूर्ण जबाबदारी आणि त्याच्याकडे खऱ्या अर्थानं या संपूर्ण टीम मात्र त्याच्याकडे पूर्ण पाहतीये. त्याला इथून खऱ्या अर्थानं आता चांगली कामगिरी करावी लागेल आणि त्याला साथ देखील आता इथून येणाऱ्या क्षितिजला देखील द्यावी लागेल. एक पार्टनरशिप जर का इथून बिल्डअप झाली तर या धावसंख्येचा पाठलाग इथून सहजरित्या होईल.
कारण की ज्या प्रकारे आपण पाहताय विकेट देत होता त्यावेळी रॉनी मराडे खऱ्या अर्थानं विकेटवरती आला. रॉनी मराडेनं आपली विकेट सांभाळून ठेवले. त्यानंतर त्याने शेवटच्या षटकामध्ये आक्रमण केलं आणि एक चांगली टोटल त्याच्या माध्यमातून आपण पाहताय उभारली गेली. आणि त्या क्षितिजला चांगलं खेळावं लागेल आता. काय भन्नाट असा बॉल होता, अगदी टप्पा पडल्यानंतर. हा ऑफ ब्रेक आहे, लेफ्ट हँडेड बॅटरसाठी लेग ब्रेक झाला आणि बाहेर वळणारा हा बॉल. फार चांगला चेंडू पाहायला मिळाला. ही ओळख आहे ऋषीची आणि ऋषी आज चांगला फॉर्ममध्ये आहे, चांगल्या टचमध्ये आहे आणि ती त्याची लय या शेवटच्या मॅचमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहताना की प्रत्येक गोलंदाजानं चांगली कामगिरी केली. ॲज अ गोलंदाज आपण पाहताय वैष्णवी 11 मराठे बडवली टीमसाठी ऋषी असेल, मग त्यामध्ये कल्पेश असेल, या प्रत्येक गोलंदाजानं कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे. आणखीन एक चांगला बॉल, परंतु इथे देखील आपण पाहताय फक्त सिंगलला जाऊ मिळली जाते. या गोलंदाजाचं कौतुक यासाठी की प्रत्येक गोलंदाज खऱ्या अर्थानं पहिल्या बॉलवरती रन्स आल्यानंतर सेकंड बॉलवरती व्हेरिएशन आणतो. म्हणजे अगदी कमी बॉल, कमी गतीचे बॉल आणि त्याचनंतर आपण पाहता लेग कटर, ऑफ कटर, प्रत्येक बॉलवरती काहीतरी वेगळं, काहीतरी एक नवीन रणनीती घेऊन मात्र प्रत्येक गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळाला. चांगली बॉलिंग आहे, 2 धावा खर्च केल्यात, लांबून खेळले आणि समोर खेळलेत, एकच धाव मिळते. या एकेरी दुहेरी धावांनी आहे ना काही फरक पडणार नाही आहे तो बॉलिंग करणाऱ्या वडवली संघासाठी. मोठे फटके मारावे लागतील. वरई टीमला जर या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल, या ट्रॉफीजला स्पर्श करायचं असेल तर आता मात्र मोठे स्ट्रोक खेळावे लागतील योगेशजी. नक्कीच नक्कीच सिंगल डबलने खऱ्या अर्थानं प्रेशर बनलं जाईल, हे तेवढंच खरं आहे. तुम्हाला एखादा मोठा फटका एखाद्या षटकामध्ये मारावाच लागेल, कारण की थोडंसं प्रेशर कमी करायचं असेल तर एक मोठा फटका. आणि इथून देखील आपण पाहता फुल लेनचा बॉल, इथे मात्र क्षितिजनं चुकी केली आहे आणि इथे मात्र बाद झाला. प्रेशरमध्ये या सिच्युएशनमध्ये या विकेट येतच राहतात, कारण की तुम्ही जेवढे डॉट बॉल केलाल ते तुमच्यावरती प्रेशर बनलं जाईल आणि एखादा मोठा फटक्याच्या नादामध्ये तुमची विकेट खऱ्या अर्थानं अशा प्रकारे तुम्ही बहाल करताय. आता इथून खऱ्या अर्थानं टीम थोडीशी अडचणीमध्ये जरूर पाहायला मिळते, संकटामध्ये येऊन पोहोचली आहे टीम, कारण की 43 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. दुसऱ्या षटकातील अगदी जर पाहायला गेलं तर एक बॉलचा खेळ बाकी आहे ऋषीचा आणि इथून मात्र 2 महत्त्वपूर्ण विकेट आल्यात आणि धावा फक्त धावफलकावरती आहेत त्या 5. 13 बॉल आणि 38 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 13 बॉलमध्ये 38 आणि मध्यरात्रीनंतरच्या ज्या आपण मॅचेस पाहिल्या ना योगेशजी, तर त्यामध्ये पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या बऱ्याचशा टीम जिंकलेल्या आहेत. आज चेस होताना पाहायला मिळालं नाही या ग्राउंडवरती, परंतु हा चेस करावा लागेल वरई संघाला, कारण या शृंखलेमध्ये त्यांना जिंकायचं असेल तर. परंतु काय दर्जेदार गोलंदाजी राहिली आहे ऋषीची. 4 धावांचं षटक त्यांना हाताळलं. 2 ओव्हरनंतर 6 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 12 बॉलमध्ये गरज असेल ती 37 धावांची. 18.5च्या ॲव्हरेजनं धावा जमा करायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक बॉलनंतर योगेशजी 3 धावा आल्या पाहिजेत. प्रत्येक 2 बॉलनंतर एक मोठा फटका आला पाहिजे तो वरई संघाच्या बॅटर्सकडून. मोठा फटका तर येणं अपेक्षितच असेल. आता इथून नागेशला खऱ्या अर्थानं त्यासाठी प्रयत्न करावे लागतील, त्याला त्याच्याकडे जबाबदारी घ्यावी लागेल, कारण की तो सलामीला आला, त्याच्यावरती संपूर्ण टीमचा विश्वास आहे. संपूर्ण टीम त्याच्याकडे पाहते आहे. ज्यावेळी आपल्या टीमचा प्रामुख्याचा फलंदाज बाद होतोय, संदेश साखरे बाद झाला, त्यानंतर आता संपूर्ण जबाबदारी आता नागेशवरती वाढली आहे. परंतु तो कमीत कमी स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळाला. त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळणं देखील फार गरजेचं राहील. इथून एक प्लॅनिंग करावं लागेल. आता मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजाच्या विरोधामध्ये थोडंसं प्लॅनिंगनुसार क्रिकेट खेळावंच लागेल. त्यांच्या मेरिटनुसार क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. चांगला बॉल, अगदी आपण पाहताय स्लोवर पद्धतीचा, हा ब्लॉक होल पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं कमी गतीनं टाकला होता. विशाल ज्यानं सुरुवात चांगली करून दिली होती, ज्या विशालनं पहिल्याच बॉलवरती चौकार लगावला होता, त्यानं मात्र सुरुवात चांगली केली आणि त्यानंतर मात्र तो एंड देखील आपल्याला चांगलाच होताना पाहायला मिळाला. ज्यावेळी बॅटिंग करत होती मराठे बडवली टीम. इथे समोरच्या दिशेनं फटका लॉब केला. लॉंग ऑफमध्ये बॉल
क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, मिळेल फक्त सिंगलच. आता नागेश स्ट्राईकवरती आला. फायनली नागेशला पण स्ट्राईकवरती पाहतोय, परंतु आता ज्या नागेशकडे ज्या कामासाठी पाहिलं जात आहे ते काम त्याच्या माध्यमातून पुरं होणं देखील फार गरजेचं राहील. काय वाटतंय सर या मॅचकडे पाहून? थोडासा एकतर्फी संघर्ष सुरू आहे. मोठे फटके जर आले ना तर मॅचमध्ये मजा येईल आणि वरही संघाने ते आता बॅटर्सनं ते फटके खेळायला हवेत, फटका हवेत होता, झेल त्या ठिकाणी घेतला गेलाय. परंतु बिमर्स चेक करण्यासाठी, बिमरचा नो बॉल आहे का चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे. चेक करूयात, आपण चेक करूया. आणि कदाचित थोडासा हलगर्जीपणा क्षेत्ररक्षकाकडून झालाय का, कारण की अंपायरने नो बॉल दिला होता आणि त्याच वेळी त्याच्या हातामध्ये झेल होता आणि नागेश देखील अर्ध्या क्रीजमध्ये देखील नव्हता. त्यानं बॉल स्वतःच्या हातामध्ये ठेवला. कदाचित फेकी फास्ट झाली असती तर ओके. आणि या ठिकाणी आपण पाहताय तिसऱ्या पंचांची मागणी झाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं. रिव्ह्यू घेण्यात आलाय, चेक केलं जात आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि बॅट्समन खऱ्या अर्थानं फ्रंट फूटवरती होता आणि त्याच वेळी बॉल खाली अगदी डीप होत होता आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय, कॅच आउट झालाय. मी रनआउटसाठी सांगत होतो तर रॉनी दादा तिकडनं आला. ही मोठी विकेट गेली आहे नागेशची. ज्या बॅटरकडून अपेक्षा होते ना योगेश, तो बॅटर बाद झालेला आहे. तिसरा मोठा धक्का बसलाय. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 30 धावांची गरज आहे. 9 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज आहे, म्हणजे प्रत्येक बॉलवरती चौकार आला पाहिजे. 6 सिक्सर आले तरी देखील मॅच फिनिश होईल. हा खूप खराब बॉल होता. विशाल पाटील सर वाईट बॉल दाखवत असताना एकूण धावसंख्या झाली आहे ती 8. 35 धावांची गरज आहे. 9 बॉलमध्ये 35. स्वर्गीय सुनील झांजे स्मृती चषकावरती कोणता संघ आपलं नाव कोरणार, परंतु पहिला षटकार तर आलाय, बच रीडेड स्ट्रोक आलाय आणि या षटकारानं आम्ही मॅचमध्ये कायम आहोत हे दाखवतो आहे तो बॅटर रोहन. चांगली बॉलिंग आपण पाहत होतो, परंतु प्रहार चढवला गेला. 14 धावा धावफलकावरती आल्यात. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. 8 बॉल बाकी आहेत. 29ची गरज होती, आता 7 बॉल बाकी आहेत आणि 29ची गरज आहे. 7 बॉल आणि 29ची गरज आहे योगेश. प्रत्युत्तर पाहायला मिळतं. टी फॉर टॅक, जसं तसं प्रत्युत्तर. दांडी गुल, फलंदाज बाद.
6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे ती 29 धावांची. शेवटचे 6 बॉल आणि आता 29 धावसंख्येची गरज आणि त्याच्यामध्ये आलेला वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आली आहे. आता 28 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल 28 धावा इथून बनवायच्या आहेत. त्या बॅटिंग करत असताना ओम साईराम प्रसन्न बरई टीमला. इथून देखील फुलालींचा बॉल, पंचांकडे अपील, रनआउटची संधी, परंतु पोहोचला. लेग बायची एक धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. धावफलक इथून जाऊन पोहोचतोय 16 वरती. येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते 5 धाबा बनवायच्या आहेत. ते अगदी आपण पाहताय 27 धाबा अजूनही बनवायच्या आहेत. आणखीन एक चांगला बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप, शरीरापासून दूर ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी. आणखीन एक डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. स्टार्ट हा फार महत्वाचा होता या 43 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. तो स्टार्टच मिळाला नाहीये ओम साईराम प्रसन्न वरई टीमला. स्टार्ट चांगला मिळाला असताना पहिल्या पिवटच्या षटकामध्ये चांगल्या धाबा आल्या असता, संदेश ठाकरेनं चांगली बॅटिंग केली असती, तर या धावसंख्येचा पाठलाग करणं खऱ्या अर्थानं कठीण नव्हतं ते वरई टीमसाठी. परंतु स्टार्ट चांगला मिळाला नाही. तिथे मात्र विकेट आली संदेश ठाकरेची. तो बाद झाल्यानंतर टीम संपूर्ण अगदी आपण पाहताय बाकफूटवरती पाहायला मिळाली. त्यानंतर कोणताच असा फलंदाज नाही की त्याने मात्र टीमला तारण्याचं काम केलं. एक षटकार आपण पाहितला खऱ्या अर्थानं आपण पाहताय फलंदाजाच्या बॅटमधून. तो वगळता कोणताही फलंदाज जास्त काही करू शकला नाहीये. या 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्लॅनिंग फार महत्वाची होती या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी, कारण की इथून तुम्ही किमान एक ट्रॉफी पर्यंत पोहोचण्याचा मानकरी ठरले असता. फटका चांगलाय, फटका चांगलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. धन्यवाद डीजे मास्टर. शेवटचा बॉल बाकी आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. हे फटके पहिल्या बॉल पासून येणं हे फार गरजेचं होतं. इथे आपण पाहताय एकच धाव कंप्लीट झाली आहे आणि मॅच मात्र जिंकली आहे. टॉप 6 मध्ये प्रवेश निश्चित केला वैष्णवी 11 मराठे बडवली टीमनं. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांना बॅटिंग करत असताना ना 27 धावा बनवल्या आणि त्या 27 धावा या आपल्या टीमसाठी फार महत्वाच्या होत्या. तो टीमचा कॅप्टन रॉनी मराठे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जाऊया आमच्या डीजे कडे.